हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या दुपारच्या जेवणामध्ये काय आहे ते तर तुम्ही बघितलेलंच आहे. कसं बनवले ते पण बघूयात. तर पनीर म्हटलं की फक्त आपल्याला हॉटेलच आठवतं. तर असं नाही, घरीच आपण पनीरच्या खूप छान-छान रेसिपीज करू शकतो. आणि पनीर मसाला, पालक पनीर आणि त्याच्यासोबतच पनीरची भुर्जी पण भारी होते बरं का. आणि त्याच्यासाठी बघा, बाहेरूनच पनीर आणायचं असं काही नाही. घरीच पण असं आपण दुधाला थोडंसं त्याच्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकला की एकदम झटपट पनीर तयार होतं. मग तुम्हाला पनीर भुर्जी करायची असेल ना, तर त्याला बांधून ठेवायची गरजही पडत नाही. फक्त याच्यातलं हा पाणी जे आहे की नाही, ते नितळून काढायचं. आणि जर तुम्हाला मग पनीर मसाला किंवा दुसरं काही भाजी करायची असेल ना, त्यावेळेस तुम्ही ते बांधून सेट होण्यासाठी ठेवू शकता. तर इकडे आज आपण पनीर भुर्जी बनवते. त्याच्यासाठी आपलं पनीर तर पूर्णपणे रेडी झालेलं आहे. पण हे जे पाणी आहे की नाही, जे दुधाचं निघलेलं, तर ते टाकून द्यायचं नाही. त्याचासुद्धा कसा वापर करायचा ते आपण पुढे बघणारच आहोत. तर पनीर तयार झालेलं आहे. अद्रक आणि लसूण मी उकळामध्ये म्हणजे छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. गावाकडे घरी आपले उकळ असतात. कांदा, टोमॅटो पण मी कट करून घेतलेला आहे. बारीकच कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा, एकदम झटपट होणारी पनीरची भाजी आहे ही. खूप सोपी आहे, पण खायला खूप टेस्टी लागते. आणि घरीच पनीर बनवतोय ना, त्याच्यामुळे ती फ्रेश असल्यामुळे जरा अजून भारी लागते. तर तेलात फक्त अगोदर जिरे टाकायचे आहे, कांदा, 1-2 मिरच्या टाकलेल्या आहेत मी कट करून, आणि अद्रक आणि लसूण जे वाटून घेतलेलं आहे ना, ते टाकायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं ते फ्राय झालं की नंतर टोमॅटो टाकायचा आणि त्याच्यानंतर आपण मीठ टाकायचं. छान असं फ्राय होऊ द्यायचं, कारण की याला खूप जास्त असं काही ग्रेव्ही वगैरे काहीच लागत नाही. जसं आपण रेग्युलरच्या भाज्याला कांदा, टोमॅटो जसं परततो की नाही, तसंच हे करायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पण लगेचच टोमॅटो सॉफ्ट होतो. आणि मसाले टाकून घ्यायचे. तर हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला, हे 3च मसाले मी टाकलेले आहेत. याच्यात आपण घरगुती मसाला नाही टाकला तरी चालतो. एवढ्यातच खूप टेस्टी होते ही. तर मसाले मिक्स केल्यानंतर जे पाणी उरलेलं होतं की नाही पनीर बनवून, तेच थोडं टाकायचं आहे. मसाले आणि ग्रेव्ही थोडीशी परतण्यासाठी आणि थोडंसं छान मिळून येते. त्याच्यानंतर लगेचच मग तेल सुटलं की छान पनीर जे बनवलेलं होतं की नाही, ते परत हाताने असं थोडंसं मॅश करून छान मिक्स करून घ्यायचं. आणि जर तुम्ही बाहेरचं पनीर आणलेलं असेल ना, तर थोडा वेळ पाण्यात ठेवायचं, म्हणजे ते सॉफ्ट होतं, किंवा किसून घेतलं ना तरी चालेल. पण घरी हे बनवलेलं याला काहीच करायची गरज पडत नाही आणि भाजी तर खूपच टेस्टी लागते. तर झाकून ठेवलेलं आहे मी लो गॅसवरती. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे आणि खूप टेस्ट छान येते. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. झाली पनीर भुर्जी, तर 10 मिनिटामध्ये तयारच होते बनून. कसुरी मेथी मी थोडीशी मॅश करून टाकलेली आहे. हातावरती थोडंसं चोळून टाकायची आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. तुम्ही कशी बनवतात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पनीरच्या रेसिपींमधला तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे ते पण सांगा. कारण की मी ज्यावेळेस घरी पनीर बनवते ना, एक तर पनीर भुर्जी बनवते, नाही तर मग पालक पनीर बनवत असते. या 2 रेसिपी जास्त करते. मसाला पनीर खूप कमी वेळेला बनवते. त्याच्यानंतर बघा, डाळ घेतलेली आहे धुवून मी, आणि याच्यामध्ये सुद्धा मी पनीर बनवलेलं जे पाणी होतं की नाही, तेच वापरत आहे. तुम्ही डाळीत जर नसेल ना टाकायचं, तर भात बनवण्यासाठी वापरू शकता आणि कणिक मळण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर त्याच्यातच मी परत मीठ, हळद आणि थोडंसं तेल टाकून डाळ शिजवायची. रेग्युलरची जी डाळ असते ना आपली, शिजवून घ्यायची आणि तडका मारायचा, बस एवढंच. साधंच वरण करायचं आहे. फक्त जिरा राईस करायचा, कारण की आज पनीर भुर्जी आहे आणि त्याच्यासोबत मी फुलकेच करणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी दररोजच्या चपाती भाजीपेक्षा वेगळा बेत होतो आणि खायला पण छान वाटतं आणि नवीन केल्यासारखं वाटतं काहीतरी. तर असं असतं माझं, असं अधूनमधून वेगळं काहीतरी, म्हणजे दररोजच्या जेवणाला थोडंसं काहीतरी वेगळं वळण देते. आणि अधूनमधून मी फुलके यासाठी बनवते की माझ्या मुलांना फुलके आवडतात, कारण की ते म्हणतात हॉटेलमधल्या रोटीसारखं लागतं म्हणून. तर चला, आजच्या दुपारच्या जेवणामध्ये असं आहे मस्त बेत. तर कसं वाटलं तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा. या जेवायला.